नमस्कार मित्रांनो, मी निलेश शिंदे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे, एक महत्त्वपूर्ण अशी बातमी आलेली आहे। 5 लाख लाडक्या बहिणींना आता अपात्र करण्यात आलेले आहे। या सर्व 5 लाख महिलांना यापुढे आता पैसे मिळणार नाही आणि ज्या अपात्र महिला झालेल्या आहेत यापुढे या महिलांचे सर्व हप्ते बंद होणार आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या अशा 5 लाख लाडक्या बहिणी आहेत ज्यांना यापुढे पैसे मिळणार नाहीत आणि त्या महिलांचे हप्ते बंद होणार आहेत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट टाकली आहे। त्या असं म्हणतात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे। म्हणजेच 28 जून व 3 जुलै या रोजी जे शासन निर्णय घेण्यात आले होते त्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून त्या महिलांना आता वगळण्यात येत आहे। अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालीलप्रमाणे आहे। तर आपण बघू शकता कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेले आहे ते सविस्तरपणे इथे देण्यात आलेले आहे। संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला ज्या की 2,30,000 आहेत। ज्या महिला याआधी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत त्या सर्व महिलांना आता लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेले आहे। त्यांचे आता यापुढील हप्ते बंद होणार आहेत। वय वर्षे 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला त्यांची संख्या आहे 1,10,000। ज्या काही वय वर्षे 65 पेक्षा जास्त वय असलेल्या महिला आहेत त्यांना यापूर्वीच सरकारकडून पेन्शन देण्यात येते, त्यामुळे यासुद्धा महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे। कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला या सर्व मिळून त्यांचा आकडा होतो 1,60,000। म्हणजेच ज्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी असेल त्या सर्व महिला आता यातून वगळण्यात आलेल्या आहेत। नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या म्हणजेच ज्या महिला नमोशक्ती योजनेचा यापूर्वी लाभ घेत आहेत अशा सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहेत। आणि यापुढे स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या, कारण की यापूर्वी सरकारने सर्व महिलांना आवाहन केले होते की ज्या कोणी महिला असतील, ज्या कोणी लाडक्या बहिणी असतील ज्यांना या योजनेतून आपलं स्वतःचं नाव मागे घ्यायचं आहे त्या महिला इथे त्यांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे। आणि या सर्व ज्या महिला आहेत त्यांची एकूण बेरीज होते 5 लाख। या सर्व 5 लाख अपात्र महिलांचे यापुढील हप्ते आता मिळणार नाहीत। खाली त्यांनी असं म्हटलं आहे की सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे। म्हणजेच ज्या काही पात्र महिला असतील त्यांना महाराष्ट्र शासन लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी कटिबद्ध आहे। या महिलांचे पैसे बंद होणार नाहीत। तर आता या बातमीवरती लोक काय कमेंट करतात ते सुद्धा थोडं बघून घेऊयात। आता तुम्ही बघू शकता, दम नव्हता तर योजना आणायचीच नव्हती। त्यानंतर दुसरा एक जण म्हणतो तुमच्यावर पदाचा गैरवापर करून निवडणुकीत मतदान विकत घेण्यासाठी सरकारी पैसा वापरला, हा गुन्हा नोंदवून कायमच निवडणूक लढवण्यावर बंदी घातली पाहिजे। त्यानंतर पुढे एक जण म्हणत आहेत हे सर्व निकष जेव्हा योजना सुरू केली त्याच वेळेस का लागू केले नाही, तेव्हा का घाईघाईने सरसकट सगळे अर्ज मंजूर करून घेतले। बरेच जण भरपूर साऱ्या कमेंट करत आहेत। तर तुम्हाला काय वाटतं त्याविषयी या व्हिडिओला कमेंट नक्की करा। तुमचे काही प्रश्न असतील तर आम्ही उत्तर जरूर देऊ, नक्की कमेंट करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।